प्रोप्रायटर पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल। आम्ही गेले 12 वर्ष झाले सरपंच वस्ती रोडवर पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल या नावाने दौंड येथे कार्यरत आहोत। आज आम्ही आमच्या नवीन वास्तूमध्ये पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल याच्यामध्ये पदार्पण करत आहोत। प्रथमतः मला दौंडच्या सर्व नागरिकांचे आणि माझ्या पेशंट्सचे आभार मानायचे आहेत की त्यांनी 12 वर्ष आमच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना आम्ही सेवा देऊ शकलो। आता नवीन वास्तूमध्ये आम्ही अजून दौंड तालुक्यामध्ये उत्कृष्ट अशा सुविधा आणि फॅसिलिटीज घेऊन आम्ही नवीन वास्तूमध्ये पदार्पण करत आहोत। नवीन ठिकाणी उत्कृष्ट असा वेल इक्विप्ड ICU, मॉड्युलर ओटीज, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, सोनोग्राफी, ब्रॉन्कोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, मेजर ऑपरेटिव्ह सर्जरीज आणि ह्या क्षेत्रातले सर्व तज्ञ डॉक्टर्स असे सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स घेऊन आपण दौंड वासियांसाठी, दौंड तालुक्याच्या परिसरातल्या लोकांसाठी उत्कृष्ट अशी सेवा घेऊन येत आहोत। मागील काही वर्षांमध्ये असा अनुभव जाणवला की दौंड तालुक्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे फार त्रासदायक होतं। त्यासाठी आम्ही सर्व सुविधा एका छत्रीखाली घेऊन आलेलो आहोत। अजून पुष्पलक्ष्मी हॉस्पिटलची स्पेशालिटी अशी की आमच्याकडे येणारी डॉक्टर्स हे त्या क्षेत्रामध्ये तज्ञ डॉक्टर्स आहेत। कार्डिओलॉजिस्ट असतील, नेफ्रोलॉजिस्ट असतील, ऑर्थोपेडिक सर्जन्स असतील, स्पाइन सर्जन्स असतील, न्यूरो सर्जन्स असतील, हे चांगली अशी तज्ञ डॉक्टरांची टीम आम्ही जुळवलेली आहे। रुग्णांच्या राहण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही काही सुपर डिलक्स रूमचे फॅसिलिटीज केलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना आम्ही TV, AC, फ्रीज अशा काही रूम्स, सुपर डिलक्स रूम्स प्रोव्हाइड करणार आहोत। आमचा स्टाफ अत्यंत ट्रेन आहे आणि उत्कृष्ट अशी सुविधा देण्यासाठी आम्ही नूतन वास्तूमध्ये पदार्पण करत आहोत। आमच्या दौंडकर, माझ्या जुन्या पेशंट्सनी सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्ही त्यांना एवढ्या वर्ष सेवा देत आलो आहोत। इथून पुढे अजून प्रगत आणि ॲडव्हान्स्ड फॅसिलिटी त्यांना द्यावी त्याच्यासाठी आम्ही पुष्पलक्ष्मी हॉस्पिटलचं निर्माण केलेलं आहे। तरी आमचा नवीन पत्ता आहे पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल, महेश हाऊसिंग सोसायटी, गोपाळवाडी रोड, दौंड, जिल्हा पुणे। तरी ह्या वास्तूमध्ये आम्ही सर्व आजारांवर एका ठिकाणी उपचार करण्याचे प्रयत्न करणार आहोत। आजपर्यंत तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत। याच्या पुढेही तुम्ही आम्हाला विश्वास दाखवताल आणि आमच्या सुविधांचा लाभ घेताल अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद। मी सोनाली उदय शेलार, ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल। गेली 12 वर्ष आम्ही रुग्णांना अति चांगल्या प्रकारची सेवा देत आहोत। तरी आपल्या आशीर्वादाने आम्ही नवीन वास्तूमध्ये पदार्पण करत आहोत। आमच्या वास्तूमध्ये नवीन खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत। आमची कन्सल्टंट टीम चांगले ट्रेन आहे, वेल नर्सिंग स्टाफ आहे। आम्ही पूर्ण रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या याच्यात लॅब, 24 तास फार्मसी, ब्रॉन्कोस्कोपी, डायलिसिस, सगळ्या अशा खूप सुसज्ज प्रकारच्या सेवा आम्ही नवीन वास्तूमध्ये ॲड केलेल्या आहेत। नमस्कार, मी डॉक्टर कपिल देशमुख, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट, पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल दौंड येथे पूर्ण वेळ कार्यरत आहे। जसे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नुकतंच आम्ही नव्या इमारतीत एक नव्या वास्तूत स्थलांतर केले आहे। येथे आमच्याकडे 8 बेडचा एक सुसज्ज ICU आहे, जिथे आम्ही सर्व प्रकारची क्रिटिकल केअर पेशंट जसे की सर्व हृदयविकार, किडनी डिसीजेस, डायलिसिस, लिव्हर डिसीजेस, तसेच ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेसेस अशा सर्व, तसेच पॉयझनिंग, स्नेक बाईट अशा सर्व प्रकारच्या क्रिटिकल केअर पेशंटची आम्ही त्यांना पूर्ण प्रकारची ट्रीटमेंट येथे देण्याचा प्रयत्न करत आहेत। तसेच या नव्या वास्तूत आम्ही आता ब्रॉन्कोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी अशा वेगवेगळ्या प्रोसिजर देखील सुरू केलेल्या आहेत। तसेच 2D इको, स्ट्रेस टेस्ट, पल्मनरी फंक्शन टेस्ट या देखील नवीन सुविधा या नव्या वास्तूत आम्ही नव्याने सुरू केलेल्या आहेत। तसेच मला हे देखील सांगावेसे वाटते की सर्व प्रकारचे सुपर स्पेशलिस्ट हे आपल्याकडे रेग्युलर व्हिजिटिंगला येत आहेत। तरी आपण सर्वांनी या सर्व सुविधांचा फायदा घ्यावा हीच माझी विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर रोहन मामणकर आहे। मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल येथे।
आपल्या या हॉस्पिटलमध्ये नवीन वास्तूमध्ये 2 मॉड्युलर ओटी आलेले आहेत विथ लॅमिना फ्लोर आणि हेपा फिल्टर्स बरोबर. तर त्यामुळे आधी ज्या सर्जरी इकडे होत नव्हत्या ते ज्यासाठी पेशंटला शहरात जावं लागत होतं ते सर्व काही आता इथे सुरू केले जाणार आहे. जसं की टोटल हिप रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट, स्पाइन सर्जरी, आर्थ्रोस्कोपिक सर्जरी किंवा कुठलीही दुसरी कॉम्प्लिकेटेड सर्जरी किंवा ट्रॉमा सर्जरी जी इथे पहिली होत नव्हती. त्याचबरोबर आपल्याकडे फिजिओथेरपीची पण सोय उपलब्ध आहे ज्याच्याने डेली बेसिसवरती पेशंटला उपचार केले जातील. तर याचबरोबर मला हे सांगण्यात फार आनंद होत आहे पुष्पलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आणि फिजिओथेरपी डिपार्टमेंट हे पूर्ण उच्च दर्जाचे ट्रीटमेंट सर्वांसाठी उपलब्ध करत आहे. धन्यवाद. मी संगीता प्रकाश आवळे, राहणार दौंड. अचानक माझा ॲक्सिडेंट झाला घरातच. माझा हात फ्रॅक्चर झाला आणि मी आले दवा हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर शेला मला भेटले. त्यांनी सगळी माहिती दिली. त्यांनी पहिला मला विश्वास असा दाखवला की काही घाबरायचं नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मला ॲडमिट करून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं. माझं ऑपरेशन थिएटर पण अगदी व्यवस्थित आहे आणि मला भीती नाही वाटली अजिबातात की हे ऑपरेशन थिएटर आहे. माझं मोठं ऑपरेशन व्यवस्थित अगदी सक्सेसफुली झाले आणि डॉक्टर शेलारमुळं मला खूप आधार मिळाला आणि त्यांची शुश्रूषा अगदी व्यवस्थित आहे हॉस्पिटलमध्ये आणि नर्स स्टाफ अगदी व्यवस्थित आहे. काय असं कमी पडू दिलं नाही मला. अगदी वेळेत सगळं उपचार केले. म्हणजे असं हाक मारा लागली नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे, सगळं वेळेत अगदी. आणि पुष्पलक्ष्मी हॉस्पिटलचे खूप खूप आभार आहे मी. माझ्या संगती व्यवस्थित ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांनी आणि त्यांचे खूप खूप आभार. माझं नाव सागर महादेव गोरे. मी दौंडचाच राहणारा, सह्याद्री बिल्डिंगमध्ये राजधानीच्या इथे. मला पोटामध्ये दुखायला कारणानं मी सरांशी कॉन्टॅक्ट केला होता की बाबा पोटात दुखते आणि त्यामुळे काय आपल्याला करता येईल. त्याही सरांनी माझ्याकडे योग्य रीतीनं ट्रीटमेंट केली आणि काही टेस्ट केल्या. त्याच्यामध्ये मला हार्निया डिटेक्ट झाला. हार्निया डिटेक्ट झाल्यानंतर सरांनी मला ऑपरेशनचं सजेशन दिलं जेणेकरून ते एकदाच केल्यानंतर तुम्हाला परत भविष्यामध्ये आढळणार नाही कुठली गोष्ट. त्याप्रमाणे मी त्यांची ट्रीटमेंट घेतली. ऑपरेशनसाठी तयार झालो आणि ऑपरेशन झाल्यानंतर करतानाही मला काही प्रॉब्लेम्स नाही आले आणि जेणेकरून त्यांनी मला व्यवस्थित ट्रीट केलं की कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, कुठल्याही प्रकारची क्रिटिकल कंडिशन न आणता योग्य प्रमाणे माझं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं होतं. त्यानंतर मला त्यांनी ICU शिफ्ट केलं जेणेकरून त्यांना योग्यरित्या त्यांना स्टाफ थ्रू आम्हाला देखभाल करता येईल, त्याप्रमाणे आम्हाला योग्यरित्या ट्रीटमेंट देता येईल. त्यामुळं मला इतका चांगला स्टाफ भेटला की त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची घरगुती पद्धतीने लागणारी मदतीची गरज लागली नाही. ती मला इथंच मिळाली जेणेकरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा असे म्हणजे कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी नाही असं नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या. नंतर मला स्पेशल रूममध्ये पण शिफ्ट केलं गेलं जिथे माझ्या पार्टनरलाही योग्यरित्या फॅसिलिटी मिळाल्या, सेफ्टी मिळाली आणि टॉयलेट बाथरूम वगैरे क्लिनिनेस, साफसफाई खूप छान मिळाली. आणि त्यामुळं मी सजेस्ट करेन की कुणालाही जरी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी पुष्पलक्ष्मीमध्ये कॉन्टॅक्ट करावा. हॉस्पिटलविषयी केलेल्या फॅसिलिटीबद्दल धन्यवाद आहे.